तरुण पिढीची अवस्था फार बिकट आहे. आम्ही आता पूर्वी फक्त पंजाबलाच नावं ठेवत होतो की पंजाब आता गावात आलेले आहेत. खेडोपाड्यात सुद्धा आता ड्रग्सच्या पुड्या 8वी 9वी 7वीच्या मुलांना हाती लागायला लागले. आणि हे ड्रग एडिक्ट एकदा झाले मुलं, पैसे कमी पडले की हळूहळू वडिलांच्या खिशातले पैसे उचलायला सुरू करतात. मग हळूहळू घरातली सामान विकायला सुरू करतील. एक सामाजिक अनर्थ ह्यातनं उभं राहील. यापेक्षाही देशाची आस्ती असट म्हणजे युवकांची शक्ती असते, ती जर त्या ड्रग मध्ये अडकला आणि त्याची शक्ती नष्ट झाली तर देशाची शक्ती नष्ट होणार आहे. याकरता आई वडील सजग राहणे गरजेचे आहे की माझं बाळ कुठे बसते, कुठे उठते, काय करते, काय नाही करतं. आणि प्रत्येक शाळा आणि शाळेतले शिक्षक सुद्धा सजग राहणं गरजेचे आहे. त्यांच्याकडे सुद्धा 5-6 तास मुलं असतात आमची, त्यांचेही लक्ष असायला पाहिजे. आणि योग्य वेळी समाजातनं आज उठाव होण्याची गरज आहे की एवढ्या गल्लोगल्लीपर्यंत ही ड्रग्स येऊन पोचते, तर अशा वेळी सरकारांची काही कर्तव्य आहेत आणि त्या कर्तव्य पालन करण्याकडे सरकारचे लक्ष केंद्रीकृत करणं सुद्धा गरजेचे आहे. आणि येन केन करून हे थांबवणं गरजेचे आहे. अन्यथा आम्ही आर्थिक महाशक्ती म्हणून 4थे 3रे बनू, पण भौतिक शक्तीने आम्ही पूर्णपणे नष्ट होऊन जाऊ. धन्यवाद महाराज.